विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवेची जाहिरात आहे त्याबद्दल बघणार आहोत। बस वाहक या पदासाठी ही आहे। बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक या पदासाठी अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती अ ब क, विशेष मागासवर्ग, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक, अराखीव प्रवर्गातील उमेदवाराकडून रिक्त असलेली पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे आणि त्यासाठी बेस्ट उपक्रमाचे संकेतस्थळ दिलेलं आहे। बघा संकेतस्थळ www.beststudent.com या संकेतस्थळावर रिक्रूटमेंट या शीर्षकाखाली दिलेल्या लिंकवर जाऊन भरता येणार आहे अर्ज। बस वाहक या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे। ही महत्त्वपूर्ण तारीख आहे 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये अर्ज भरता येणार आहे। बस वाहक पदासाठी भरण्यात येणारी एकूण पदे किती आहेत तर 364 आहेत आणि ही एक्झाम TCS द्वारे घेण्यात येणार आहे। आरक्षित पदाची संख्या दिलेली आहे। अनुसूचित जातीसाठी 34 जागा आहे, अनुसूचित जमाती 22, विमुक्त जातीसाठी 6, भटक्या जमाती ब साठी 6, भटक्या जमाती क साठी 10 जागा आहेत, विशेष मागासवर्ग साठी 5 जागा आणि इतर मागासवर्गांसाठी 67 जागा आहेत। आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS साठी 36 जागा आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 36 जागा आहेत आणि अराखीवसाठी 142 जागा आहेत। इथं लिहिलं आहे की नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे। अनुसूचित जाती जमाती वगळून शैक्षणिक आणि इतर आवश्यक अर्हता हे महत्त्वपूर्ण आहे। शैक्षणिक अर्हता कारण 10वी 12वी सगळ्यांचं झाले असेल, पण इथे एक दुसरी पण महत्त्वाची अट दिली आहे त्यांनी की प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या व नूतनीकरण केलेल्या बस वाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक आहे। म्हणजे ज्यांच्याकडे बस वाहक परवाना आणि बिल्ला आहे असेच उमेदवार अर्ज भरू शकतात। तर हे म्हणजे जे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मंडळ महाराष्ट्र राज्य यांचं जे मंडळ आहे तिथं जाऊन हे बनवावे लागते। तर हा परवाना ज्यांच्याकडे आहे बस वाहक परवाना आणि बिल्ला हेच व्यक्ती उमेदवार अर्ज भरू शकतात। त्यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी SSC वा तत्सम परीक्षा किमान 50% वा अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच सदर परीक्षा वा उच्चतम शिक्षा किमान 100 50 म्हणजे गुणाचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे। 50 किंवा 100 गुणाचा मराठी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजे 10वी 12वीचे विद्यार्थी 10वी 12वी झालेले उमेदवार भरू शकतात आणि त्यासाठी महत्त्वाची अट आहे त्यांच्याकडे बस वाहक परवाना पाहिजे आणि बिल्लासुद्धा आवश्यक आहे। वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे तर 29 जुलै 2026 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्ष पूर्ण ते 38 पेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी 18 वर्ष पूर्ण ते 43 पेक्षा जास्त नसावे। शारीरिक अर्हता दिलेली आहे। उंची किमान 154 सेमी असणे आवश्यक आहे, तसेच कमाल 174 सेमीपेक्षा जास्त नसावे आणि वजन किमान 45 किलोग्राम असणे आवश्यक आहे। हे महत्त्वाचं आहे। वेतन श्रेणी त्यांनी दिलेलं आहे। मूळ वेतन 22,060 इतकं राहणार आहे। त्यामध्ये महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, इतर रोखी कर, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत सेवा सुविधा, एकंदरीत अंदाजे 36,000 रुपये मिळणार आहेत वेतन। प्रतीक्षा यादीचा कालावधी पण दिला आहे 2 वर्षाचा। म्हणजे जर कोणी उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असेल त्यांच्या तर 2 वर्ष कालावधीपर्यंत त्यांना ते म्हणजे ग्राह्य असेल। 2 वर्षाच्या आत 2 वर्षात जर ते नाही भरले गेले पद तर ते प्रतीक्षा यादी कालावधी समाप्त होणार आहे। आणि त्यामध्ये अभ्यासक्रम काय दिलेला आहे बघा, हे संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी होणार आहे आणि त्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान त्यामध्ये मराठी इंग्रजी असणार आहे। त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी किती 10 गुणाची असेल, म्हणजे प्रत्येक विषय
अंकगणित 10 प्रश्न असणार आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 10 प्रश्न असणार आहे, भाषा ज्ञान त्यामध्ये मराठी व इंग्रजी हे 10 म्हणजे 10 असणार आहेत. 10 गुणासाठी असेल. प्रत्येक विषयाची बहुपर्याय चाचणी 10 गुणाची असेल. चाचणी परीक्षेत पात्र ठरल्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक. एकूण सरासरी 12 गुण तरी प्राप्त पाहिजे आणि किमान प्रत्येक विषयामध्ये 3 गुण पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये 3 गुण पाहिजे आहे. तर परीक्षा शुल्क त्यांनी दिले आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवाराकरिता 900 रुपये आहे. उमेदवाराने अर्ज करताना भरणा केलेली म्हणजे जे केलेली भरती प्रक्रिया शुल्क आहे ते कोणत्याही कारणास्तव परत करता येणार नाही. निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती बदली तत्वावर बदली बसवाहक म्हणून करण्यात येईल. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तवणूक, उपस्थिती, सेवाभिलेख इत्यादी अधीन राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्त केले जाईल. म्हणजे हा जो उपक्रम आहे ह्या उपक्रमा अंतर्गत जे पदं भरली जातील ते तुमच्या कामावरनं तुम्हाला कायमस्वरूपी करण्यात येईल. अंशतः रद्द करण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे सर्व अधिकार बेस्ट उपक्रम राखून ठेवत आहे. तसेच उमेदवाराची बस वाहक पदावर निवड करण्याचे सर्वस्वी अधिकार महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम किंवा निवड अधिकारी यांच्यावर राहील. ज्यांचं झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे कोणते पात्रता हे जे बिल्ला आणि बस वाहक परवाना आणि बिल्ला आहे ते उमेदवार ह्या अर्ज भरू शकतात. आणि वयोमर्यादा काय दिली आहे बघा, 18 वर्ष पूर्ण ते 43पेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 हे वयो दिलेली आहे. तर अशा पद्धतीने ही सरळ सेवेची जाहिरात आहे. म्हणजे पहिलीच जाहिरात म्हणता येईल. TCSद्वारे घेण्यात येणार आहे. परिवहन महामंडळाची आहे बेस्ट उपक्रम. तर कालावधी दिलेला आहे 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026. तर बघून घ्या, तुम्ही भरू शकता. यांची ते साईट दिलेली आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.